तुम्ही जनतेचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा यांच्या खात्यात टाकत होतात, म्हणजे हा स्कॅम नाही झाला का? म्हणजे ज्यांनी हे पैसे टाकले त्यांच्या खात्यामध्ये ते घोटाळेबाज नाही झाले का? त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा सराफ फार मोठा असतो. खासदारांच्या फोडाफुडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी. हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत की हे सरकार बोगस स्कीमचं सरकार आहे. एक तर पहिलं सांगितलं तर लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे ते वाढवू, ते अजून वाढवलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला 85 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे. पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही ह्यांची मतं मिळवण्यासाठी ही स्कीम सुरू केली, ती आता तुम्ही त्याच्यातून 85 लाख लोकांना अपात्र ठरवता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे या खरोखर अपात्र ठरवले असतील तुम्ही आणि तुम्ही जनतेचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा यांच्या खात्यात टाकत होतात, म्हणजे हा स्कॅम नाही झाला का? म्हणजे ज्यांनी हे पैसे टाकले त्यांच्या खात्यामध्ये ते घोटाळेबाज नाही झाले का? आणि दुसरं म्हणजे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून त्या खात्यामध्ये जे पैसे आले असतील त्याच्यावर पुढे काही स्वप्न पाहिले असतील, त्यांच्या स्वप्नांचं काय मग? की निवडणुकीमध्ये वापर झाला, निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या. आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे, भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे, लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिला आहे. जा तू मर का वाच. 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा सराफ फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतःकरणातून श्राप देते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे. ज्या दिवशी जातील निवडणुकीच्या मतं मागायसाठी तर यांची पूजा ती ते करेल. हे जे बनवाबनवी केली, फसवणूक केली लाडक्या बहिणीची, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील, काही कोटी रुपये. याचा अर्थ निवडणुकीसाठी अनेक अपात्र महिलांना फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून, जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरले. आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहे. नामुष्की आहे. आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले त्या अपात्र ठरले असतील. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या, खासदारांच्या फोडाफुडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी.